माझ्या इथे जे कोर्सेस आहेत, टॅली आहे, MS ऑफिस आहे, प्रोग्रामिंगचे जे कोर्सेस आहेत, त्यांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवलं की मम्मी मला हा कोर्स करायचा, आई मला हा कोर्स करायचा आहे, तो कोर्स मी त्या मुलांना फ्री देणार, ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी. मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि नेहमीप्रमाणेच आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करताना मला एक वेगळी गोष्ट आज मांडायची आहे. ती म्हणजे आपण यापूर्वी नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांशी बोलत आलेलो आहोत. त्यात बरेच म्हणजे राजकीय नेते वगैरे आपण या व्यासपीठावरून ऐकलेले आहेत. पण आज मी तुम्हाला एका सावित्रीच्या लेकीशी तुमची गाठभेट घालून देणार आहे. तिची ओळख करून देणार आहे. सावित्रीची लेक म्हटलं की डोक्यात वेगवेगळे विचार येतात. ही सावित्रीची लेक कोण आहे त्याची थोडीशी ओळख करून देतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संघर्ष करत आज समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. ते समाजाचं देणं चुकवण्यासाठी ती स्वतःचं दुःख विसरून समाजाच्या भल्यासाठी जेव्हा पदर खोचून उभी राहते, त्या सावित्रीच्या लेकीचा जो काही संघर्ष आहे तो आपल्या प्रेक्षकांसमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आम्ही मानत आलेलो आहोत. म्हणूनच आज अशा सावित्रीच्या लेकीला मी मुद्दाम आपल्या स्टुडिओत बोलवलेलं आहे. यापूर्वी मी अनेकदा मराठी तरुणांनो तुम्ही नोकरी न करता उद्योजक बना असे सल्ले देत आलेलो आहे. त्यात किती मराठी तरुण या माझ्या सल्ल्याला मानून माझ्यासोबत आले, त्यांनी त्यांचे व्यवसाय उभे केले, याची यादी जर काढायला बसलो तर ती यादी शून्य अशी भरते. आपले सारे प्रयत्न जे मराठी तरुणांना उद्युक्त करण्यासाठी जे आपण करत होतो ते वाया गेले असं कुठेतरी जेव्हा वाटायला लागलं, तेव्हा हा एक आशेचा किरण आहे. एक मराठी तरुणी एक एक्झाम्पल सेट करून गेली, एक उदाहरण तिने समाजासमोर उभं केलेलं आहे. त्या तरुणीची ओळख तुम्हाला जरूर करून द्यावी असं वाटत होतं. म्हणून आज मी तिला आपल्या स्टुडिओत बोलवलेलं आहे. नाव आहे प्रमोदिनी धनावडे. आता तिची संघर्षगाथा काय किंवा तिने यापूर्वी काय केलं, कुठल्या क्षेत्रात अशी कुठली कामगिरी केली आहे की जिला आज आपल्याला आपल्या DG9 पॉडकास्टमध्ये आमंत्रित करावंसं वाटलं, हे आपण तिच्याच तोंडून ऐकणार आहोत. प्रमोदिनी नमस्कार. नमस्ते सर. तुमचं स्वागत आमच्या चॅनेलवर. थँक्यू. मुळात हा पॉडकास्टचा जो घाट घातला आहे तो यासाठी की मी जसं म्हणालो मराठी तरुणांनी उद्योजक व्हावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. बरोबर. पण हा तरुण काही जागा होत नाही असं कुठेतरी वाटत होतं आणि तो विचारच सोडून दिला होता. पण ज्या वेळेला मला तुमच्याबद्दल तुमची माहिती समजली आमच्या मित्रांकडून आणि त्यानंतर असं वाटलं की मराठी तरुण नाही पण किमान मराठी तरुणी बरोबर. आपल्या रोजच्या जीवनातला जो काही संघर्ष आहे तो करत करत म्हणजे स्वतःच्या पोटापाण्यासाठी माणूस हातपाय मारतोच मारतो, पण समाजासाठी काहीतरी करण्याची जी काही उर्मी असते, जे काही ध्येय असतं ते घेऊन तुम्ही पुढे निघालेला आहात. तर तुमचा हा जो काही संघर्ष आहे तो आमच्या प्रेक्षकांनाही समजावा यासाठी आज तुम्हाला बोलवलं आहे. सगळ्यात आधी मी विचारेन की हा संघर्ष खरा तर सुरू कुठून झाला, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी काय, शैक्षणिक पार्श्वभूमी काय, इथून? माझं नाव आहे प्रमोदिनी धनावडे. मी मिडल क्लास फॅमिलीमधूनच बिलॉंग करते आहे आणि माझा प्रवास TY BCom पासून जो स्टार्ट झाला, म्हणजे जसं आता मी नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सलर म्हणून काम केलं. काउन्सलर करता करता त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली सेंटर हेडची. सेंटर हेड झालं, त्याच्यानंतर ब्रँच मॅनेजर मी बोरिवलीमध्ये झाली. त्यानंतर जो फेज आला, जो लॉकडाऊनचा फेज होता, तर तिथे मला कुठेतरी असं झालं की आपणही काहीतरी मुलांना जॉब देणं किंवा इन्स्टिट्यूटमध्ये आपण फक्त कम्प्युटर इन्स्टिट्यूट शिकतोय, मुलं कम्प्युटरचं ज्ञान घेत आहेत, पण त्यांना जॉब नाही मिळत आहे. अशा मुलांचं खूप इश्यूज असे मी बघितलेले. लिटरली ते घरी सर्टिफिकेट वगैरे घेऊन बसायचे, नंतर बोलायचे आम्हाला जॉबच मिळत नाही आहे, ह्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकल्यानंतर आम्हाला जॉब मिळेल का, असे खूप सारे क्वेश्चन्स माझ्यामध्ये होते. तर त्याच्यामध्ये मी जसं आता माझं TY कंप्लीट झालं, 4 वर्षानंतर माझं लग्न झालं. त्या लग्नानंतर म्हणजे थोडे अडथळे यायला लागले लग्नामध्ये पण, आणि तिथे कुठेतरी असं झालं की मी सिंगल मॉम पण झाली आणि त्या सिंगल मॉमच्या फेजमध्ये मी एक इन्स्टिट्यूट पण ओपन केलं.
ज्याचं नाव आहे क्लॅरिटेक कम्प्युटर अकॅडमी. आणि ते स्टार्टअप मी केलं बोरिवलीमध्ये, जिथे लॉकडाऊनमध्ये फर्स्ट फेजमध्ये लॉकडाऊनमध्ये बिझनेस बंद होत होते. तिथे मी तो बिझनेस चालू केला. आणि ती माझी यशोगाथा जी बोलतात आपण ती 5 वर्ष आता कंप्लीट होत आहेत 1 मार्चला. आणि त्या 5 वर्षामध्ये जो मी संघर्ष केलेला आहे, जसं आता मी नामांकित कंपनीमध्ये सेंटर हेड होती, ब्रांच मॅनेजर पण होती. त्याला टफ देऊन मी तो इन्स्टिट्यूट त्याच बिल्डिंगमध्ये मी ओपन केलं. तर तिथे जाऊन त्यांनीही मला 8 महिने तब्बल मला त्रास दिलं. खूप हाल अपेष्टा माझ्या स्टाफकडून मला तिथून खूप मी सहन केलं ह्या सगळ्या गोष्टी. नंतर असं झालं की मी कुठेतरी असं वाटलं मला की आपण एक लेडीज आहोत, एक स्त्री आहे, तर तिथे कुठेतरी आपण बिझनेस करताना आपल्याला दाबलं जाणार. बोलतात ना, एक भूमिका घेतात समोरचा की हाय क्लास माणूस आहे समोरचा आणि मी मिडल क्लास. माझ्याकडे अर्निंग नाही आहे, मी करोडपती नाही आहे, काहीच नाही आहे. मग तिथे मी कशी उभी राहू? हा पण मला एक क्वेश्चन मार्क झाला. पण तिथे पण मी त्या दृष्टिकोनातून मी त्यांनाही नडली. म्हणजे मी त्या गोष्टीमध्ये बोलू शकते की मी नडली त्यांना. त्याच्यामध्ये त्यांना प्रत्युत्तर केलं आणि मी माझा बिझनेस सेट केला. आता राहिली गोष्ट की पहिली तर मी जॉब ओरिएंटेडनेच मुलांना सपोर्ट करते. हा इन्स्टिट्यूट जेव्हा ओपन केलं तेव्हा माझ्याकडे एक कम्प्युटर होता आणि तेव्हा ऑनलाईन फेज चालू होता सगळा. आणि त्यामध्ये मी मुलांना तिथे एका 10x10च्या शॉपमध्ये बसून मी तो इन्स्टिट्यूट चालू केला. तर तिथे त्या मुलांनीही मला साथ दिली. त्या स्टुडंटचं पण मी थँक्यू बोलते की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, क्लॅरिटेकवर विश्वास ठेवला आणि ही यशोगाथा माझी इथपर्यंत मला सक्सेसफुल बनवून दिली. त्याच्यामध्ये काय झालं की ती जे स्टुडंट्स आहेत त्यांनी शिकले. त्याच्यानंतर मी त्यांना जॉबला पण लावलं. जॉबला लावणं हा पार्ट काय आहे की त्यांच्या घरातले एक मुलगा जर एका घरातून उभा राहतो जॉबसाठी, तर तोच प्लेसमेंट घेऊन 10 लोकांचं पोट भरतो. ही माझी कन्सर्न आहे. तर तिथे माझं असं झालं की मी इन्स्टिट्यूट पण चालू केलंय. परत कोटक फाउंडेशनच्या थ्रू आम्ही त्यांना जॉब प्रोव्हाइड पण देतो. त्यांचं स्किल डेव्हलप करतो, जेणेकरून म्हणजे आता बोरिवली प्रभाग आहे आपल्याकडे किंवा malaड आहे, जिथे माझ्या फ्रँचायसीज आहेत. malaड आहे, बोरिवलीला आहे, गोराईला आहे. तर त्या मुलांना जसं आता आपण कम्प्युटर इन्स्टिट्यूट शिकल्यानंतर त्या मुलांना आपण आपलं एज्युकेशन देऊन त्यांचं प्लेसमेंट पण आपण करतो. जिथे त्यांना 10वी नापास आहेत, 12वी नापास आहेत, त्यांना जॉब नाही मिळत आहे, जे TY करून पण जॉब मिळत नाही आहे, त्या मुलांसाठी आपण ह्या एज्युकेशनद्वारे किंवा फाउंडेशनच्याद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्यांना उभं राहण्यासाठी प्रवृत्त करतोय. तर मुळात काय आहे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट असा तुमच्याकडून तो शब्द आला. पण तो स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय करता? म्हणजे ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलंय किंवा शिक्षण झालेलं आहे, पण नोकरी मिळत नाही. त्यासाठी तुम्ही त्यांना काही एक्स्ट्रा काही एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रोव्हाईड करता का? राईट. कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि क्लॅरिटेक वेलफेअर फाउंडेशन यांच्या कोलॅबरेशनने आम्ही काय करतोय की जे 10वी आणि 12वीच्या मुलांना जॉब नाही मिळत, म्हणजे ते फेल असतात. समाज काय बोलतो, तुम्ही फेलियर आहात. पण त्या समाजामधल्या त्या मुलांना उत्तीर्ण करून, म्हणजे जसं 2 ते 2.5 महिन्याचा आम्ही एक स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम इव्हेंट ऑर्गनाईज करतो आणि तिथून त्यांना आम्ही उभं करतो. त्या स्किलमध्ये त्यांना काय शिकवलं जातं की जॉब कसं करायचं, जॉबचे इंटरव्ह्यूज कसं क्रॅक करायचं आणि त्या जॉबला तुम्हाला जर तो जॉब मिळतोय किंवा प्लेसमेंट्स मिळते, तर त्याला अनुसरून तुम्ही कसे काम करू शकता. काही काहींना तर नॉलेज नसतं. म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज आहे. मी 10वी नापास मुलांना पण मी कम्प्युटर एज्युकेशन दिलेलं आहे. 12वी फेलियरला पण मी कम्प्युटर एज्युकेशन दिलेलं आहे. पण कम्प्युटर एज्युकेशन घेऊन फक्त तुम्ही एखाद्या MNCs कंपनीमध्ये किंवा कोणत्याही कंपनीमध्ये असे जॉबला जाऊ नाही शकत. तुम्हाला ते स्किल डेव्हलप करताच आलं पाहिजे. किंवा एखादी कंपनी काय विचारते की तू एज्युकेशन केलंय, भलं सगळे केलंय, सर्टिफिकेट माझ्याकडे आणून दिलेलं आहेस, पण तुझं स्किल काय आहे? माझं स्किल जर चांगलं आहे तर मला कंपनी उभी करते ना. मग तेच आम्ही त्यांच्यामध्ये घडवतोय. हे स्किल म्हणजे काय असतं? म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे. तुम्ही जो काही जॉब करणार आहात, त्या जॉबच्या अनुषंगाने ज्या गोष्टी लागतात, तर त्या डेव्हलप करण्यासाठी तुमच्याकडे आता तुमचं जर क्लॅरिटेक कॉम्प्युटर अकॅडमी ह्या नावावरून असं सरळ एक पिक्चर क्लिअर होतं, की तुम्ही कम्प्युटर एज्युकेशन देता. त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकार ही प्लेसमेंट सर्व्हिस किंवा तुम्ही रिक्रुटमेंट टाईपचं काहीतरी करताय. त्याचबरोबर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करताय.
त्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काही वेगळे पॅटर्न्स वगैरे डेव्हलप केलेत का? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना काय नेमकं त्यांच्यातलं राईट. ह्याच्या अगोदर आहे ना, कोटक फाउंडेशन आणि वेलफेअर आपल्या क्लॅरिटेक वेलफेअर फाउंडेशनच्या अगोदर मी क्लॅरिटेक प्लेसमेंट म्हणून एक कंपनी ओपन केलेली. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, मुलांचं ग्रुप बनवतो प्लेसमेंटसाठी आणि त्यांना ॲड करतो. ज्यांनी आपल्याकडे ॲडमिशन घेतलं त्या मुलांना आपण ॲड करतो. मग तो मुलगा आपल्या बिहाफमध्ये म्हणजे मम्मी असू दे किंवा कोणी फ्रेंड असू दे किंवा काही असू दे, त्यांना जॉबसाठी अपॉर्च्युनिटी आपण देतो. स्किल डेव्हलप करणं म्हणजे इंटरव्ह्यू कसं देणं, प्रिपेअर कसं करायचं, बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, जो इंटरव्ह्यूअर तुम्हाला इंटरव्ह्यू घेतो त्याचे क्वेश्चन्स काय असतील आणि तुम्हाला त्या कंपनीमध्ये जाऊन कोणती जॉब प्रोफाईल असेल किंवा जॉब रोल असेल, तर त्याला तुम्ही प्रॅक्टिकली कसं आन्सर करू शकता हे आम्ही त्याच्यामध्ये सगळं स्टडी करतो. आता महत्त्वाचा मुद्दा की जे मी ऐकून आहे, की आता तुम्ही स्वतः उल्लेख केला, की तुम्ही सिंगल मदर आहात. म्हणजे तुमच्या पदरी एक मूल आहे आणि ते असताना हा संघर्ष करत म्हणजे जनरली कसं होतं, की सिंगल मदरकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यातही जर ती सिंगल मदर पोटापाण्यासाठी काही उद्योग, व्यवसाय करायला लागली, तर तिच्या वाटेला ज्या गोष्टी येतात, जो संघर्ष करावा लागतो, अडथळे असतात, ते तर आलेलेच आहेत. त्या व्यतिरिक्त म्हणजे प्रभागातल्या ज्या गृहिणी आहेत, की आता सगळं डिजिटल झालेलं असताना, त्यांना कम्प्युटरबद्दल जे काही त्यांचं ज्ञान आहे ते शून्य असताना, त्यांना काहीतरी शिकवावं असं तुम्हाला का वाटलं? तिथे असं झालेलं की आपले बोरिवलीचे नगरसेवक आहेत शिवानंद शेट्टी सर. तर त्यांच्याकडे मी प्रपोजल घेऊन गेलेली की सर माझे फक्त तुम्ही क्लॅरिटेकचे बॅनर आपण सर्क्युलेट करायचे आहेत बोरिवलीमध्ये. कारण त्यांचं नाव होतं. मी त्यांच्याकडे गेली. त्यांना माझ्या मित्रांनी सांगितलं की तिथे जाऊन तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. मी तिथे गेली. त्यांनी मला अप्रोच केलं की आपला विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आपण एक हे करू शकतो की इन्स्टिट्यूट गोराईमध्ये आपण स्थापन करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण गृहिणी आहेत किंवा ज्यांनी जे एजेड लोकं आहेत ज्यांच्या कंपनीमध्ये म्हणजे कसं होतं की गृहिणींना तर आपण डिजिटली शिकवलंच म्हणजे फ्रीमध्ये मी कम्प्युटर कोर्स दिलं. पण जे एजेड आहेत म्हणजे 40-45 अबोव्ह 50 जे रेंजमध्ये जनरेशन आहे मेन्सची, तर तिथे काय होतं पुरुषांना जॉबमध्ये ह्या गोष्टी करायलाच लागतात. जसं एक्सेल आहे, टॅली आहे, तर तो नॉलेज त्यांना नसतो. मग त्यांचं असं होतं की मी टाईम देऊ की कोर्स करू की मी पैसे टाकू, ह्या सगळ्या सिनारिओमध्ये ते अडकलेले असतात. मग तिथे ह्यांना आम्ही प्रशिक्षित केलं, शिक्षण दिलं, फ्री ऑफ कॉस्टिंग दिलं आणि ती पूर्ण भूमिका त्या सरांची होती की आपण एक या प्रभागामध्ये बोरिवलीमध्ये सगळ्यांना डिजिटलाइज करूया. जसं मोदी सरकारने सांगितलं की पूर्ण इंडियाला आपल्याला डिजिटलाइज करायचं, पण ती भूमिका कोण घेणार? जर माझ्यापासून सुरुवात झाली, शिवानंद शेट्टी सरांकडून सुरुवात झाली, तर तो पूर्ण समाज आपण ॲक्सेप्ट करणार ना, की आपण डिजिटली मुलांना कसं बनवायचं किंवा गृहिणींना कसं बनवायचं. तर त्या अप्रोचने आम्ही पुढे गेलो. आता याच्या पुढे म्हणजे आता तुमच्या 3-3 ब्रांच झालेल्या आहेत. तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या स्टेबल झालेला आहात. राईट. म्हणजे संघर्ष हो. आपण जो बोलत असतो तो आता कुठेतरी संपत आलाय. पण याच्या पुढे काय? म्हणजे ही पुढची पिढी आहे ती डिजिटली आता कसं झालंय, की सगळ्यांनाच कम्प्युटर क्लासमध्ये जाऊन किंवा अकॅडमीत जाऊन शिक्षण घ्यावं किंवा एखादा कोर्स तुम्ही तो डिझाइन केला आहे, MSCIT असेल किंवा इतर डिजिटल मार्केटिंगचे कोर्स असतात. हे करून तुम्हाला नोकरी मिळेल याची काही शाश्वती नाही आहे. बरं तुम्ही MKCL महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी संस्था आहे त्याच्याबरोबर ॲफिलिएशन केल्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट पण देता तुम्ही MSCITच्या हो. विद्यार्थ्यांना. मग त्याचा कितपत फायदा होतो विद्यार्थ्यांना आणि जर या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातच म्हणजे कम्प्युटर्समध्येच काहीतरी करायचं आहे, तर आजच्या घडीला असे कोणते कोर्स आहेत, की जे मराठी तरुणांनी जे आता सध्या विद्यार्थी दशेत आहेत, म्हणजे कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला आहेत किंवा 12वी झालंय आणि पुढे जाऊन त्यांना लगेच म्हणजे जसं तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झाल्या-झाल्या ज्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटरचा कोर्स करायला गेला होता, तिथंच तुम्हाला पुढे नोकरी हो. मिळाली. ती अपॉर्च्युनिटी सगळ्यांनाच मिळेल असं नाही, पण ते ज्ञान तरी मिळायला हवं. मग असा कुठले कोर्स आहेत आणि तुमच्या क्लॅरिटेकमध्ये असे काही तुम्ही स्पेशली तसे काही डिझाइन केलेले कोर्स आहेत का? आम्ही MKCLच्या थ्रू
जसं फर्स्ट प्रिफरन्स मुलांना काय सांगतो की MSCIT करा. कारण MSCIT काय झालेलं आहे की तुम्ही जर एंट्री करताय एज्युकेशनमध्ये, कम्प्युटर एज्युकेशनमध्ये, तर तुम्हाला पहिलं विचारलं जातं की तुमचं स्किल काय आहे. त्या स्किलमध्ये तुम्ही जर येस बोलताय किंवा ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आहेत, जसं पोलीस भरती आहे किंवा रेल्वे भरती आहे, अशा खूप साऱ्या अशा गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात. तर तिथे जर तुम्ही पोर्टलवर ऑनलाईन असं टाकलं की आम्ही कम्प्युटर कोर्स केलेला आहे, तर तिथे काय होतं की तुम्हाला सांगितलं जातं जर तुम्ही कम्प्युटर कोर्स केलेला आहे तर त्याचे सर्टिफिकेट मेन्शन करा. मग ती कोणती सर्टिफिकेट असणार? तर MSCITची सर्टिफिकेट असते. मग ती पोर्टलला 100% तुम्हाला लॉग इन करायला लागते. त्याच्यानंतर राहिला भाग, जर तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जाताय, तर पहिलं तर मी IT सेक्टरमध्ये मुलांना सांगते भरघोस तुम्हाला नोकरीज आहेत. नोकरी म्हणजे इन केस तुम्ही बोलता की मी पायथन शिकल्यावर मला कितीपर्यंत आम्हाला नोकरी मिळू शकते. तर 1,00,000 ते 2,00,000 अशा वॅकन्सीज ओपन असतात. जर तुम्ही जावा डेव्हलपर बनताय त्याच्यासाठी पण तेवढेच रँकिंग आहे. पण मुलांनी ते शिकणं गरजेचं आहे. आज काय होतं की मी एज्युकेशन करतोय, मला मम्मीने सांगितलं तू हे कर, BCA कर, BSCIT कर. मला मित्र पण तिथेच गेला म्हणून मी पण तिथेच गेलो. तर मी बोलते हे रॉंग फॉल्स कमिटमेंट्स तुम्ही स्वतःला देऊ नका. मुलांना तर पहिलं सांगते एज्युकेशनमध्ये 10वी नंतर असे पण झालेले आहेत की आम्हाला काहीच माहीत नाहीये. 12वी नंतर पण मुलांचे डोळे उघडत नाही. TY झाले तरी डोळे उघडत नाही. तर तिथे आम्ही काय करतो, त्या गोष्टीला ओव्हरलॅपिंग करण्यासाठी आम्ही त्यांना एक कम्प्युटर कोर्स देतो, जेणेकरून त्याचं स्किल चांगलं होईल आणि तो डेव्हलप होऊन त्याच्या करिअरला बूस्ट मिळतं. आता राहिली गोष्ट, जर तो मुलगा, समोरचा जो मुलगा आहे, तो कोणत्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही IT केल्यावरच चांगलं कमवू शकता. काही मुलांचं IT क्षेत्रामध्येही इंटरेस्ट नसतो. मग मी त्याला IT क्षेत्र देऊन तो बोलेल की मला ह्या काउन्सिलिंगमध्ये फसवणूक झाली, तर ते करता कामा नये. मुलांना जे द्यायचं आहे, त्यांना जे योग्य आहे, त्यांच्या करिअरसाठी जे बूस्ट होईल त्याच गोष्टी आम्ही त्यांना देतो. लाईक फायनान्स टॅक्सेशनचा जो कोर्स असेल तर आमचं CA फॅकल्टी त्यांना येऊन शिकवतो. प्रोग्रामिंगचं जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर तो प्रोग्रामिंगचं तुम्हाला फॅकल्टी शिकवतो. डिजिटल मार्केटिंग आता बूस्ट चाललेलं आहे. म्हणजे कोणीही घर बसल्या पण डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंगचं तुम्ही व्हिडिओ एडिट करणं, यूट्यूबर बनू शकता किंवा अशा खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत ज्या डिजिटल मार्केटिंगच्या थ्रू होतात. तर त्यामध्ये कसं आहे की तो फेज आम्ही सगळ्यांना देतो की तुम्ही ते शिका. कारण जेणेकरून काय होतं की एक साईड जर तुमची वीक असेल तर दुसरी साईड तुमची स्ट्रॉंग बनवून ठेवा. तर असं आम्ही काय करतो की त्यांना जो प्लॅन आहे, आम्ही त्यांचा जो करिअर प्लॅन आहे त्याच्यामध्ये आम्ही 1 तास काउन्सिलिंग करतो. कोणी फोनवर विचारलं की आम्हाला कम्प्युटर कोर्स करायचा आहे, तर आम्ही पहिलं काय बोलतो की पहिलं तुम्ही काउन्सिलिंगसाठी या आणि मग नंतर आपण डिसिजन घेऊया. काही इन्स्टिट्यूटमध्ये काय करतात की काउन्सिलिंग फोनवरच सांगतात की हे कोर्सेस आहेत, हे कोर्सेस तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये मिळणार. पण आम्ही तसं फॉल्स कमिटमेंट देत नाही. पहिलं तर मी एक सांगते तुम्हाला, जर तुम्ही माझ्याकडे 25 पैसे टाकताय तर तुम्ही ₹10 नॉलेज घेऊन जा. माझं हे आहे. कारण काय होतं, जेव्हा एखादा मुलगा कंपनीमध्ये जातो किंवा प्लेसमेंट थ्रू जातो, तर तिथे काय होतं की तो सर्टिफिकेट घेऊन जातं, पण स्किल डेव्हलपमेंट, स्किल स्वतःचं, प्रॅक्टिकल नॉलेज, तुम्ही थिअरी बोलू शकता. मी पण छान प्रकारे बोलतीये, पण स्टुडंटला तेच प्रॅक्टिकल करताना प्रॉब्लेम येतो. मग मी भर देते प्रॅक्टिकलवर. म्हणजे तुम्ही 100% प्रॅक्टिकल शिकून जा आणि तिथे जॉबमध्ये ज्या गोष्टी लागतात, ज्या स्किल लागतात, त्या तुम्ही तिथे युजफुल तुम्ही करू शकता. असा माझा पूर्ण सिनारिओ आहे क्लॅरिटेक अकॅडमीचा. तर मित्र, तुम्ही पाहिलंत क्लॅरिटेक कम्प्युटर अकॅडमी नावाची एक संस्था, ज्याच्या आज एक नाही तर 3-3 फ्रँचायझी किंवा 3-3 ब्रांचेस मुंबई उपनगरात आहेत. मुंबई शहराच्या उपनगरात, म्हणजे बोरिवलीसारखा जो काही गजबजलेला विभाग आहे त्यात. आणि तिथं असं नाही आहे की सगळे उच्चभ्रू लोक राहतात. तर संमिश्र वस्ती आहे, झोपडपट्ट्याही आहेत, मध्यमवर्गीय लोकही राहतात आणि अगदी टॉवरवाली संस्कृती पण इथे आहे. आणि त्यातले जे काही आपले गरजवंत, मी मराठी अमराठी सरसकट बोलतोय, आपण सातत्यानं मराठी करत असताना कुठेतरी मराठी माणसामध्ये जो कोण एक दुर्गुण जो शिरलाय ना, की असेल हरी तर देईल खाटल्यावरी. तर हा हरी काही खाटल्यावर द्यायला आपल्याला येणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आणि ते प्रयत्न करताना मी अनेक तरुणांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न जो चालवला होता आपल्या चॅनलमार्फत, त्यात कुठेतरी आज एक स्पार्क दिसला की एक मराठी तरुणी ज्या पद्धतीनं आपल्या या नव्या पिढीला एक संगणक साक्षरतेकडे घेऊन चाललेली आहे. त्यात मी तुम्हाला विशेष म्हणजे सांगितलं की गृहिणींना ज्या दुपारच्या वेळात थोड्याशा उसंत मिळते त्यांना, कारण सकाळपासून त्यांचे जे काही दिनक्रम सुरू होतात, जे नवऱ्याचा डब्बा करणं, मुलांना शाळेत पोहोचवणं,
सासू-सासऱ्यांना बघणं आणि त्यानंतर कुठे 2 ते 5 हा वेळ असतो. त्या वेळात त्या आता संगणक साक्षर होत आहेत, त्या या आपल्या भगिनीमुळे. तर या अशा लोकांना आपणही एक आपलं सामाजिक ऋण फेडताना त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी काहीतरी करायला हवं. तुम्हाला जर संगणकाबद्दल माहिती असेल नसेल किंवा तुमच्या परिचयातल्या कुठल्याही होतकरू विद्यार्थ्याला संगणक साक्षरतेची गरज असेल, तर या ताईंशी संपर्क साधावा. त्यांचा जो काही संपर्काचा दूरभाष क्रमांक वगैरे जो आहे तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल आणि खाली जो स्क्रोल होत असेल त्यावरही तुम्हाला तो मिळेल. अशा होतकरू आणि संघर्षरत मंडळींना आकार डिजी9 नेहमीच एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आलेलं आहे. आजचाही जो प्रयत्न होता तो त्यातलाच एक भाग. यापुढेही सतत अशाच लोकांना आपण तुमच्या पुढे सादर करत राहू. त्यांना पाठबळ देण्याचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते तुमच्या हातात आहे. तूर्तास मी इथेच थांबतो, पण पुन्हा एकदा विनंती करतो की अशा मंडळींच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यात परत मराठी, अमराठी हा विषय सध्या बाजूला ठेवू. ही तरुणी मराठी आहे, त्यामुळे समस्त मराठी बांधवांना विनंती आहे की जर तुम्हाला संगणक साक्षरतेची गरज भासत असेल काय, आजचं युगच संगणकाचं आहे. त्यामुळे संगणक शिकणं हे किती गरजेचं आहे ते तर आपण जाणून चुकलेलो आहोत. पण त्याबरोबरच नुसतं संगणक चालवता येता कामा नये, पण त्याबरोबर तुम्हाला नोकरीसाठी काय काय आवश्यक आहे त्या सगळ्या स्किलच्या डेव्हलपमेंटसाठी हे जे काही इन्स्टिट्यूट आहे ते काम करतंय आणि त्या ताई तळमळीनं कळकळीनं या सगळ्या गोष्टी करताना दिसते आपल्याला. त्यामुळे तिच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे. तूर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी9. ताई तुम्ही आलात आणि एवढी माहिती दिलीत. हा कुठला काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे, पण मला वाटलं की तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय ते आमच्या प्रेक्षकांसमोर यावं हा हेतू होता. असंच काही तुम्हाला काही नवीन सुचलं किंवा तुम्ही काही नवीन असा उपक्रम जर सुरू केला तर नक्की कळवा. तोही आपण आपल्या प्रेक्षकांसमोर मांडू. मला आता थोडे 2 शब्द बोलायचे आहेत. हां. आपण हे करतोय तर त्याच्यामध्ये मी एक सिंगल मदर आहे. तर मला हे असं ह्या पॉडकास्टद्वारे सांगायचं आहे, की ज्या सिंगल मदर्स आहेत, ज्यांना आपल्या मुलांना सांभाळताना खूप त्रास होतो, तर तिथे ज्यांना कम्प्युटर एज्युकेशनसाठी रिलेटेड मी ह्या गोष्टी सांगते. तर तिथे मी उभी आहे, एक स्त्री म्हणून. मी पण सिंगल मदर आहे. तर त्या मुलांसाठी मी फ्री प्रशिक्षण देऊ शकते. त्यांना जो कोर्स पाहिजे, माझ्या इथे जे कोर्सेस आहेत, समजा टॅली आहे, MS ऑफिस आहे, प्रोग्रामिंगचे जे कोर्सेस आहेत, त्यांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवलं, की मम्मी मला हा कोर्स करायचा, आई मला हा कोर्स करायचा आहे, तो कोर्स मी त्या मुलांना फ्री देणार. ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी. किती उदात्त विचार आहेत. म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा ही जी म्हण आहे ती इथे लागू होते. तर तूर्तास थांबूया आणि पुन्हा भेटूच. धन्यवाद.